मुंबईच्या भांडूप परिसरामध्ये नाकाबंदी दरम्यान व्हॅनमध्ये सापडले 3 कोटी, तर कर्मचारी आणि पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली। ठाण्याच्या शिंदे सेनेच्या मीनाक्षी शिंदेंना उमेदवारी, विश्वसनीय सूत्रांची माहिती, तर भाजपचाही पाठिंबा असल्याची चर्चा। रत्नागिरीमध्ये आज विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा, तर नारायण राणेंसाठी मनसे सुद्धा मैदानात। उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपकडून उज्ज्वल निकमांना उमेदवारी, पूनम महाजनांचा पत्ता कट, तर वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा होणार सामना। शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंना अटक होण्याची शक्यता, नवी मुंबई एपीएमसी मध्ये 65 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप, तर अटक केल्यास राज्यभर आंदोलन करू, शरद पवारांचा इशारा। काँग्रेस सोबत नकली शिवसेना, बाळासाहेब असते तर दुःखी झाले असते, कोल्हापुरातल्या सभेतून मोदींचं पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। अब की बार आपकी सरकार, प्रियंका गांधींचा लातूरमधील सभेतून नारा, तर पैशांच्या बळावर सरकार पाडलं जात असल्याचाही भाजपवर आरोप। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट।